नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर ही थोडीशी वेगळी भाजी जरूर ट्राय करून पहा। आज मी बनवते चमचमीत झणझणीत अशी सुरणची भाजी। ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे 125 ग्रॅम सुरण। हे सुरण चिरण्याआधी हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, कारण सुरण चिरताना हाताला बऱ्याचदा खाज सुटते, तर त्यामुळे हाताला अशा पद्धतीने तेल लावून घेतलं। त्यानंतर ह्या सुरणचं जे साल असतं ते आधी काढून घ्यायचं। हे बऱ्यापैकी कडक असतं, त्यामुळे सावकाश काढायचं। इथे मी ह्या सुरणचं साल काढून घेतलं आहे। आता याचे मोठे मोठे अशा मी फोडी तयार करून घेतल्या आहेत। तर आता हे तुम्ही अगदी बारीकही चिरू शकतात, पण मी इथे थोडीशी चमचमीत अशी मसाल्याची भाजी बनवते, तर त्यामुळे थोडीशी मोठे काप करते। सुरणची बऱ्याच पद्धतीने भाजी बनवली जाते। अगदी सुकी भाजी बनवायची असेल तर आपण याचे अगदी बारीक बारीक कापही करू शकतो। तर हे पहा, इथे मी थोडंसं छोटं जे सुरण असतं ना ते घेतलं होतं, जे थोडं कोवळं असतं। पण जर तुम्ही खूप मोठं असं सुरण घेत असाल तर ते बऱ्यापैकी चिरायलासुद्धा कडक असतं आणि त्यानंतर शिजायला पण वेळ लागतो। तर आता इथे सुरण व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे, त्याचे असे मोठे काप करून घेतले। आता ते एका भांड्यात काढून घेतलं। आधी मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे सुरण शिजवताना ते सुरण बुडेल इतपत पाणी टाकलं आणि त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा। जसं आपण आळूची भाजी करताना कुठलाही आंबट पदार्थ वापरतो, त्याच पद्धतीने सुरणची भाजी करताना सुद्धा आपल्याला इथे लिंबू किंवा चिंच वापरावी लागते। आता लिंबाच्या पाण्यामध्ये हे सुरण मी थोडंसं शिजवून घेतलं आहे। आपल्याला अगदी 100% शिजवायचं नाही आहे, पण तरीसुद्धा बऱ्यापैकी हे शिजवून घेतलेलं आहे, कारण नंतर भाजीमध्ये हे पुन्हा उकळतं आणि त्यावेळी हे परत थोडंसं शिजेल। तर त्या अंदाजाने इथे मी सुरण शिजवून घेतलं। आता गॅस बंद करू आणि वाटण बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा, खोबरं आणि लसूण। तुम्ही हवं तर बाकी खडे मसाले किंवा इतर तुम्ही ज्या वाटणामध्ये मसाले वापरत असाल ते सुद्धा इथे वापरू शकतात। आता मी सुरुवातीला कांदा भाजून घेते। तव्यावरती कांदा टाकला, वरून थोडंसं तेल टाकायचं आणि मध्यम गॅसवरती हा कांदा छान सोनेरी होईल इतपत भाजून घ्यायचा। हे पहा, आता कांदा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे। कांदा भाजून झाला, तो साईडला केला आणि आता यातच आपल्याला खोबरं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे। हा लसूण कच्चा वापरला तरी चालतो, पण तरीसुद्धा भाजून घेतला तर एक वेगळी छान चव लागते। आता इथे मी सुकं खोबरं घेतलेलं होतं, तर कांदा साधारण 2 मोठे कांदे होते। त्यानंतर खोबरं म्हणजे एक आपण पाव वाटी धरू शकतो तेवढं खोबरं घेतलं होतं आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या। हे सगळं भाजून झालं, हे थंड करायचं। पूर्णपणे थंड झालं की मिक्सरमधनं पाणी टाकून याचं वाटण बनवून घ्यायचं। आता हे बघा, मी हे छानपैकी वाटून घेतलेलं आहे, अगदी बारीक असं वाटायचं। चला, इथे आपलं वाटण तयार आहे। आता भाजी बनवायला घेऊ। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं। आता तेल गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं। तुम्ही इथे हवं तर खडे मसाले वापरू शकतात। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे मी इथे बॅडगी मिरची पावडर टाकलेली आहे। जर आपलं घरचं तिखट असेल तर ते आपण थोडं कमी टाकायचं आहे। त्यानंतर गरम मसाला टाकला पाव चमचा, किंवा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने मसाल्यांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात। आमच्याकडे थोडं कमी तिखट खातात, त्या अंदाजाने मी इथे ही भाजी बनवते। अगदी किंचितसा हिंग टाकायचा आणि त्यानंतर आपण हे जे वाटण बनवून घेतलेलं होतं हे टाकायचं। आता हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। याला आता व्यवस्थित तेल सुटेल आणि हे वाटण अगदी छान कोरडं असं परतलं जाईल, त्याचा रंग बदलेल इथपर्यंत परतायचं। हे बघा, तुम्ही बघू शकताय इथे वाटण अगदी छान परतलं गेलं आहे। सुरुवातीला आपण थोडं कमी तेल वापरलं आहे, त्यामुळे याला इथे खूप जास्त तेल सुटणार नाही, पण तरीसुद्धा वाटणाचा रंग बदलेल, छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत वाटण परतून घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं। आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, तर गरम पाण्याचाच वापर करायचा। थंड पाणी टाकलं तर थोडीफार भाजीची जी टेस्ट असते ती थोडीशी कमी होते, तर त्यामुळे शक्यतो गरम पाणीच वापरा। आता इथे मी पाणी टाकून घेतलं। आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ही जी आमटी आहे ती आधी उकळून घ्यायची आहे, म्हणजे हा जो रस्सा आहे तो उकळून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे इथे मी मीठ टाकून घेतलं, साधारण 1 टीस्पून एवढं मीठ घातलं आहे। हे सगळं एकजीव करायचं, हाय फ्लेमवरती उकळू द्यायचं। चांगली एक उकळी याला फुटली पाहिजे, त्यानंतरच आपण ह्याच्यात सुरणाचे काप टाकणार आहोत।
त्याआधी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. तुम्ही हवं तर कोथिंबीर वाटण्यातही वापरू शकतात. आता इथे ही जी आमटी आहे किंवा रस्सा आहे तो चांगला उकळून घ्यायचा आहे. हे पहा, याला तर उकळी फुटायला लागली. यामध्ये शिजवून घेतलेले सुरणाचे काप टाकायचे. त्यानंतर हे सगळं छान ढवळून घेतलं आणि आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती ही भाजी चांगली उकळून घ्यायची. म्हणजे याला तरीसुद्धा छान येते आणि जे आपण सुरण शिजवून घेतलेलं होतं त्यामध्ये या भाजीचा अर्कही उतरतो. तुम्ही हवं तर सुरण शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घालू शकता. मी इथे सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं. आता मंद गॅसवरती ही भाजी मी छान उकळू देणार आहे. हे पहा, 5 ते 7 मिनिटानंतर ही जी सुरणाची भाजी आहे ती अगदी छान अशी उकळलेली आहे. रंग बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर रंग याला आलेला आहे. तरीसुद्धा छान आली आहे. आणि अशा प्रकारे इथे ही सुरणाची छान चमचमीत झणझणीत रस्सा भाजी तयार झाली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हा रस्सा थोडा घट्ट करण्यासाठी यामध्ये बेसन पीठ असतं किंवा आपलं फुटाणा डाळीचं पीठ असतं ते थोडंसं तेलात भाजून टाकू शकतात. त्यामुळे भाजी घट्ट होईल. पण आमच्याकडे ही अशीच भाजी आवडते, त्यामुळे मी इथे थोडीशी पातळ अशी रस्सा भाजी बनवलेली आहे. तर मग चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा, हाईपसुद्धा करा आणि सोबत शेअर करायला विसरू नका. बाय बाय.